विरोधात जनमान तोंडली. जसा सामना स्टार्ट होईल जॉईंट होतील या संपूर्ण सामन्यासाठी कुमार बाबरे सर. हॅलो चिक धन्यवाद दीपवीर बिराडे सर, ज्यांचा आवाज आपण मागील मॅच मध्ये ऐकत होता. खऱ्या अर्थाने जयनुमान तोंडली ए संघ इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. आणि विजय शेठ चौधरी बागड सोन्या बैलाचे मालक यांच्याकडनं तब्बल प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मॅच प्राइज विकेट सूरज बॅक टू द डगआउट. बागड बैलाचे मालक सोन्या बाहुल्या आणि लक्षा यांच्याकडनं तब्बल एका षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज तोंडली ए संघासाठी. खऱ्या अर्थाने सुजित षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर आला. आणि या सुजितने पहिल्या बॉलवर इथे चमत्कारी आणि मॅजिकल बॉल या ठिकाणी फेस केला. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर महत्त्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये घेताना आपण सुजितला पाहिलं. महत्त्वपूर्ण विकेट सध्या आपण या मॅच मध्ये पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण सुजितला देखील पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये एक मोठा टार्गेट सेट करायचा होता. त्याच अनुषंगाने केलाच्या पूर्वार्धामध्ये ओपनिंगसाठी मात्र सूरजला दाखल केलं होतं. परंतु सूरजच्या बॅटमधनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार होताना आपण सूरजला पाहिला. सॉफ्ट हँडने या ठिकाणी पंच केलं, डिफेंड केलं बॉलला. बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला होता. परंतु इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय. सुजित सोन्या बाहुल्या बागड लक्षा या बैलाचे मालक यांच्याकडनं तब्बल तोंडली ए संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. खऱ्या अर्थाने नक्कीच इनसाइड आउट मध्ये अप्रतिम फटका जो मात्र खेळला होता आणि बॉलला थेट पाठवून दिल्या सीमारेषा पलीकडे. चौकार आणि फलकाचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतोय. बॅटर मिरजच्या बॅटमधून आलेला चौकार. सध्या आपण उल्लेख करत होतो, चर्चा देखील करत होतो. चांगलं इथे एफर्ट देखील फिल्डरचे पाहायला मिळाले. सध्या 4 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर एका विकेटच्या देखील मोबदल्यात या ठिकाणी पाहायला मिळते. मिरजच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. सध्या जयनुमांना तोंडली ए संघासाठी लेग करायचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते. आणि नक्कीच पंचाने देखील बोट आकाशाकडे केले. विकेट आणि विकेट प्राप्त होताना अजी मात्र सुजितला पाहतोय. महत्वपूर्ण विकेट मिराज ज्यांनी मात्र चौकात ठोकला होता त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं. आणि नक्कीच इथे सध्याच्याकडे चोख प्रत्युत्तर देताना देखील पाहतोय मिराज बॅक टू द डगआउट. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहिलं तर अगदी मिडल स्टंपला इथे खऱ्या अर्थाने वाकवायचा प्रयत्न, परंतु पाय समोर आला आणि त्याच अनुषंगाने पंचांच्या निर्देशात आला. आणि विकेट
दुसरी विकेट दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना देखील पाहतोय जय हनुमान तोंडली ए संघाचा धावसंख्या 4 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात सुजित षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर आला आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील सुजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. रॅटम राऊंड द विकेट पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते, परंतु पंच थोडं हा बॉल इथे बाहेर सांगताना देखील पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर डॉट बॉल आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या आपण सुजितची देखील पाहतोय. आतापर्यंत 5 बॉल चे मात्र समाप्त झालेत. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या शेवटचा बॉल ओहो ऑन साइडला इथे नशिबाचा दरवाजा आता उचकतोय बाटेकना टीम तोंडली ए संघासाठी आणि नक्कीच हा फायफर असं म्हणायला हरकत नाही. नशिबाचा पंच या ठिकाणी ऍड होते टीमच्या स्कोर कार्डवर तोंडली ए संघासाठी धावसंख्या 9 या आकड्यावर. भरपूर चांगली ती गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु थोडी लाईन दिशा भरकटताना आपण सुजितला देखील पाहतोय. असं होत असतं कारण की जेव्हा आपण या ठिकाणी लाईन मिळत असेल, लाईन अप्रतिम पडत असेल, तेव्हा एखादा खऱ्या अर्थाने पाहिलं तर लाईन भरकटताना देखील आपण गोलंदाजांना पाहत असतो. ओहो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. फ्री इथे पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट बॉलचा इथे कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. सध्या पाहिलं तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावर. भरपूर चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये करताना आपण सुजितला पाहिलं. सध्या आपण पाहिलं तर 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं इथे कमी धावांवर रोखण्याचं काम करताना आपण गोलंदाजांना पाहतोय या मॅच मध्ये. आता षटक क्रमांक 2 मध्ये अजय बॉलिंग मार्कवर. सध्या खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि मित्रांनो घाई करणं अपेक्षित राहील. 3 ओव्हरची मॅच आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटक कंप्लीट करणं महत्वाचं राहील, अन्यथा तुम्हाला दंडित केलं जातील. ओहो टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय बॉल. थेट जाऊन विसरतो विकेट कीपरच्या हातामध्ये. गुडला स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडीशी उचली घेताना पाहिलं एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि बॉल थेट जाऊन विसरतो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि इनिंग दरम्यान आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत. भुवन संघाचा कॅप्टन आणि आंबेगाव संघाचा कॅप्टन. शेलारी संघाचा कॅप्टन आणि आंबेगाव संघाचा कॅप्टन आपण दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक दरम्यान आपण लगेच टॉस करणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय बॅकफुटवर जाऊन कट केलं आणि स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठमोरा करत होता, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर आणि बॉल थेट जाऊन विसरतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. इथे शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक आणि बॉल जातोय सीमा पार. हा येतोय अनन्याच्या बॅटमधनं क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणारा फटका चौकार. जबरदस्त स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या थोडी वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 17 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 मध्ये अजय याच्यावर थोडी आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते आणि आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी करतोय, जशात तसे उत्तर देताना देखील आपण गोलंदाजांना पाहतोय या मॅच मध्ये. चला वेळ वाचवा, विलंब होत चाललाय. बॅटिंग करत असताना टीम आपण सध्या जय हनुमान तोंडली ए या संघाला पाहतोय. धावफलकावरती टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या 17 या आकड्यावर. चांगल्या स्थितीमध्ये आता आपण पाहत होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं आणि भरपूर चांगलं कमबॅक करताना देखील आपण गोलंदाजी करणारी टीम म्हणजे अजयला पाहतोय. अप्रतिम फटका जेव्हा त्या खेळले होते. 2 फटके कलात्मक फटके म्हणायला हरकत नाही आहे जेव्हा त्या बॅटिंग करणाऱ्या टीमचे पाहायला मिळाले होते, परंतु त्याला देखील मैदान सोडण्यास आता भाग पडले. धावसंख्या 17 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 2 बॉल शिल्लक असे षटक क्रमांक 2 मधले अजय याचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये या मॅच मध्ये. चला वेळ वाचवा.
विलंब होत चाललाय, जास्तीचा वेळ आपण खर्च देखील करताना मॅचमध्ये पाहतोय. स्वर्गीय सचिन दादा इलेवन आंबेटेंबे हा संघाने मध्ये भरपूर चांगली इथे गोलंदाजी देखील पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. अजयचा हा बॉल समोर खेळायचा प्रयत्न, इथे वाईडिश लोंगवानमध्ये ट्रॅव्हल केला, फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील नो डाऊट चित्त्याच्या चपलाईने या ठिकाणी पळून पूर्ण केली जात आहे. 19 धावा चांगल्या स्थितीमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी बाकफुटवर होता संघ तोंडली ए संघ, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करताना देखील हा मॅचमध्ये आपण पाहतोय तोंडली ए संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये अटॅक चढवायचं काम अजय विरुद्ध करताना देखील पाहतोय. षटक क्रमांक 2 ना बॉलिंग मार्कवर आपण अजयला पाहतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. ओहो, ऑफ स्टंपला सोडून जाणारा हा बॉल असेल. स्टिअर करायचा प्रयत्न देखील जो मात्र बॅटरने केला नाहीये. अबी स्ट्रायकर एंडला बॅट्समन ज्याला मात्र पाहतोय. आणि या सध्या आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु आज मात्र आता इथे जिंकेल कोण या मॅचमध्ये हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. शेवटचा बॉल ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. इथे पाहिलं तर बॅट ची आतली कडा घेतली होती, त्यानंतर पायावरती जाऊन अदलला, त्यानंतर पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट झोनमध्ये बॉल जाण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत फिल्डर देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि चांगलं इथे बॉलला गॅदर केला. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि ऑनलाईन प्रेक्षक देखील अजूनही आमच्यासोबत जॉईंट आहेत. हे मात्र नक्कीच क्रिकेटवर असलेलं प्रेम, कारण की आता ऑलरेडी 12:30 म्हणजे 1 वाजत आलाय जमतेम आणि 1 वाजेपर्यंत देखील आमच्यासोबत भरपूर प्रेक्षक या ठिकाणी जॉईंट आहेत सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट ने आपल्याला दिलंय काय सध्या नक्कीच याचं चित्र देखील आपण सातत्याने पाहायला मिळत असतं, कारण की हे आहे क्रिकेटवर प्रेम जे मात्र आपलं प्रेक्षकांचं अजूनही आमच्यासोबत जॉईंट आहेत. ओहो, यावेळेस ओढवायचा प्रयत्न, बिगिट करायचा प्रयत्न, तर कॉटन बॉलची संधी देखील होती, परंतु संधीचं इथे सोनू करू शकला नाहीये. षटक क्रमांक 3 मध्ये पहिल्या बॉलवर हॅमेट करायचा प्रयत्न केला होता. अभय बॉलिंग मार्कर होता. अभि स्ट्रायकर एंडला होता, परंतु हवं तसं मिडलिंग कनेक्शन मिळत नाहीये. तोपर्यंत आलेली एक सिंगल. चला वेळ वाचवा वेळ, सर्वांना विनंती असेल. नेक्स्ट बॉल ओर द विकेटसाठी अभय बॉलिंग मार्कवर आलाय आणि पहिल्या बॉलवर भरपूर चांगली इथे गोलंदाजी करताना देखील पाहतोय. चला वेळ वाचवा वेळ. अभय आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च करत आहात याची देखील आपण दक्षता घ्या. नेक्स्ट बॉल. ओहो, अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता. इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आला आणि बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. तर सन्माननीय आदरणीय दीपक दत्तात्रय मार्केस सर, आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या दादा, मोस्ट वेलकम आहे आपलं. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नरेश स्ट्रायकर एंडला. नरेशसाठी बॉल, हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, फॉरवर्ड केलाय ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, तिसऱ्या धावेचा मोह या ठिकाणी आवरला नाहीये, परंतु हो की नाही, हो की नाही आणि होईल की नाही पूर्ण, आणि इथे नाही आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर नरेशला. नरेशला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडले. स्ट्रायकर एंडला सध्या आपण अभिला आणण्याचा प्रयत्न मॅच मध्ये पाहिलं. चला बॅट्समन देखील लवकरात लवकर दाखल व्हा, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. सध्या रजनी क्रिकेट स्पर्धा आपण खेळत आहोत. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय गणेश आणि त्याच्या सोबतीला आपण अविला देखील पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल 4 धाब्यांची खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. चला मित्रांनो, वेळ वाचवा, सर्वांना विनंती असेल, कारण की अजूनही 3 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. भरपूर मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत, याची देखील आपण दक्षता घ्या.
ओहो समोर उडवलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. ओहो काय एफर्ट, भरपूर चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ओ यावेळेस मिस्टेक झाली आहे. सध्या सातत्याने या चुका कुठेतरी तुम्हाला महागड्या ठरू शकतात. खडतर प्रवास करताना देखील आता आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये आपण सध्या पाहिलं तर थोडीशी अडचण निर्माण झाली होती. नेक्स्ट मॅच सध्या आपण शेलारी संघाचा कॅप्टन आणि आंबेटेंबे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या शेलारी संघाचे कॅप्टन आणि आंबेगाव संघाचे कॅप्टन, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचे कॅप्टन आणि जय हनुमान शेलारी संघाचे कॅप्टन. चला या आपण लगेचच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. सन्माननीय दीपक दादा मार्के यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 अभय बॉलिंग मार्कवर और द विकेटसाठी. अभयचा हा बॉल अगदी खोलात होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, उडवायचा बिगिट करायचा प्रयत्न होता, परंतु डीप वन फिल्डर वाईडिश म्हणजे काऊकानं रिझल्ट मध्ये आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर आणि नो डाऊट चित्त्याच्या चपलाईने आणि जीवाच्या आतंकाने त्या 2 धावा देखील त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर आणि 30 धावांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जय हनुमान शेलारी संघाचा कॅप्टन आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि मार्के सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. सन्माननीय दीपक दादा मार्के यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. आय थिंक खऱ्या अर्थाने पाहिलं तर शेलारी संघाने या ठिकाणी टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? डिसिजन कळवा प्लीज. शेलारी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॉलिंग या ठिकाणी स्वीकार केली आहे. अठरा बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला आपण आपली फिल्डिंग सेट करा, विलंब करू नका. खऱ्या अर्थाने जय हनुमान शेलारी संघ या अक्षमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आणि दिनेश दादा लक्ष्मण भोईर यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे आणि शेलारी संघाला प्रथमतः जे मात्र कोणीतरी स्पॉन्सर केले आणि पहिला स्पॉन्सर असेल तो म्हणजे दिनेश दादा लक्ष्मण भोईर आणि यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे जो संघ क्वालिफाय होईल त्याच्यासाठी एक कोंबडा विशेष म्हणजे होळी देखील चालू आहे आणि प्रत्येकाला मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी आयोजकांची वेगळी संकल्पना हा मॅच मध्ये पाहतोय आणि ऑन स्क्रीनला त्या कोंबड्याला देखील पाहतोय. खूप सुंदर असा नक्कीच आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चला मित्रांनो ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल करा विनंती असेल. ओपनिंग जोडी चला, वेळ वाचवा वेळ. चला वेल वाचवा बेल. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 18 बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल मॅच मध्ये हा देखील मोठा प्रश्न असेल. सध्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर मोठा असं आव्हान देखील म्हणायला हरकत नाही आणि माफक असं आव्हान देखील म्हणायला हरकत नाही. विशाल चौधरी यांनी राज कंठे ही जोडी हिरो ठरला होता आणि भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. चला विशाल आणि देवेश, चला आपण देखील थोडी दक्षता घ्या, विलंब होत चाललाय.
कारण की अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहे. मॅचला सुरुवात आणि दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. देवेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये राज कंटे साठी पहिला बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. सध्या आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की डॉट बॉल विकेट या मॅचमध्ये महत्त्वाच्या राहतील आणि हेच काम सध्या जे मात्र देवेश या ठिकाणी करतोय. पहिल्या बॉलवर अप्रतिम सुरुवात आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपल्या संघासाठी सातत्याने जयनुमान तोंडली याच ए संघासाठी सिंहाचा वाटा जो मात्र घेऊन येत असतो जो मात्र देवेश. P1चं षटक, P1च्या षटकामध्ये भरपूर मोठी जिम्मेदारी देखील जी मात्र पाहायला मिळते. थोडंसं इथे मेडिकल ब्लॉक्स लवकरात लवकर पोहोचवा प्लीज. चला वेळ वाचवा मित्रांनो. पुन्हा एकदा मॅच कडे जातोय आपण. नेक्स्ट बॉल ऑन साईडला इथे वळवायचा प्रयत्न केला होता, इथे फॉरवर्ड केला होता. फटका चांगला होता, फटक्यामध्ये ताकद इतकी पाहायला मिळाली नाही परंतु तरी देखील एक सिंगल मात्र इक्वडली गेली. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना सचिन दादा 11 आंबेटेंबे या संघाची धावसंख्या 1 या आकड्यावर. विशाल आणि राज ही जोडी पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये देवेश ज्याची मात्र की भरपूर चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती, त्यानंतर एक सिंगल खर्च केली. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे टॅकनी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक, चांगलं समतोल सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. जे मात्र फिल्डिंग करताना टीम जयनुमा ही जोडी पाहतोय मैदानामध्ये आणि विशाल आणि राज चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून हे मॅच इथे फिनिश करतील का, हा देखील प्रश्न असेल. बॅटची कडा, विकेट किपरचं जजमेंट थोडे खराब येत आहे. नशिबाचा दरवाजा देखील उचकतोय. बॅटिंग करत टीम आंबेटेंबे या संघासाठी हा आलाय नशिबाचा 4 चौकार. धावसंख्या 6 या आकड्यावर. चांगला ते आता नशिबाची साथ देखील मिळताना आपण पाहतोय. हो हो, यावेळेस अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात होता परंतु त्याचा पुरेपूर वापर, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय. सीमारेषेची चपर राज कंटेच्या बॅट मधून आलाय षटकार. जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये देखील पाठवण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नाने यश देखील मिळताना आपण पाहिलं. वॉटर बॅटिंग, वॉटर स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. आपलेच पाहिलं शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मधलं अप्रतिम मात्र शेवटचा बॉल इथे टाकण्यामध्ये यश प्राप्त झालं. षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल जो मध्ये पाहायला मिळतोय. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही खऱ्या अर्थाने पाहिलं तर 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये, 9.00च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. 12 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता. चला वेळ वाचवा विनंती असेल. अजूनही आपल्याला 3 मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत, याची देखील आपण दक्षता घ्या मित्रांनो. 12 बॉल 18 धाबा मॅच मध्ये नक्कीच घडेल काय, कारण की एखादी चांगली ओव्हर या ठिकाणी फेस झाली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन घडू शकतं.
मॅच मध्ये कमबॅक करू शकते जय हनुमान तोंडली ए संघ, परंतु एखादा मोठा फटका आला त्या मॅच मध्ये. ओहो, समोर केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन बॉल होतोय फरा सीमा पार. हा येतोय 4 चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलकावरती या धावसंख्याची मात्र 16 याकडे मॅचचं इक्वेशन आणि थोडं खुलं झालंय. बॅटिंग करण्याचा टीम म्हणजे सचिन दादा 11 आंबेटेंबे या संघासाठी. इक्वेशन जर आपण पाहिलं 11 बॉल आणि जिंकण्यासाठी ची मात्र 14 धाब्यांची आवश्यकता असेल. आता पुढ्यात टाकला होता स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना आपण गोलंदाज आदर्शला पाहतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल एक डॉट बॉल देखील थोडा आनंद देऊन जाईल जय हनुमान तोंडली ए या संघासाठी आणि एखादी विकेट देखील आनंद देऊन जाईल तोंडली संघासाठी. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा इथे पाहिले तर काय घडते मैदानामध्ये. लाऊड अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंच देखील तटस्थ असतील. बाईच्या स्वरूपात एक सिंगल इक्वलली जाईल धावफलकावरती आणि नक्कीच पंचांना देखील चॅलेंज या ठिकाणी केलं जात आहे. वाईटसाठी या ठिकाणी रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे आहे आणि 7 स्टार वाहिनी हे काम चोखरित्या भूमिका सातत्याने करताना देखील आपण पाहत असतो. खूप चांगली वाहिनी आहे, क्लॅरिटी, क्वालिटी. हर्षल दादा टोपले, आपण या लगेचच संपर्क साधा प्लीज. फेर बॉल असेल. धावसंख्या 17 या आकड्यावर. अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता. 9 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये 30 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि धावसंख्या 17 या आकड्यावर. हो, जबरदस्त इथे अप्रतिम फटका इथे खेळला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तोपर्यंत एकच सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील महत्व दिलं जाते, कारण की कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकत आहेत. विकेट नाही आहे ही देखील मनामध्ये सातत्याने भीती ची मात्र असू शकते फिल्डिंग करा टीम समोर तोंडली ए संघासाठी. आता मात्र मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने 12 धाब्यांची आवश्यकता. विशाल आणि त्याच्या सोबतीला राज आदर्श बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 मध्ये. नेक्स्ट बॉल, हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला ते बोलवलाय, फॉरवर्ड केले लॉंग लेग मध्ये आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. विशालेच्या बॅट मधून आलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त फटका आधी सफळ झाला, त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा टो ओपन केला आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग लेग कडे. हा येतोय विशालेच्या बॅट मधला चौकार. चौकाराच्या मदतीने या सामन्याचं चित्र इथे पलटून टाकलंय. आता मॅचचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर 7 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 7 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धाब्यांची आवश्यकता. क्रुशियल मोमेंटला आलेला चौकार आणि या मॅचच्या बॉलने आणि या चौकाराने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मॅचचं पूर्णपणे पुन्हा एकदा चित्र पलटताना पाहतोय. चला प्रेक्षक, बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये प्लीज. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. नेक्स्ट मॅच आपण देखील रेडी राहायचं आहे. शेलारी संघ आणि आंबेगाव संघ.
बिग बॅटल नक्कीच आपल्या भेटीला येईल. आणि त्यानंतर ठाकरेनगर कोलटन आपण देखील रेडी राहायचं आहे. लवकरात लवकर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत याची देखील आपण नोंद घ्या. शेवटचा बॉल आहे, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, लोंगॉप वाईडिश लोंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक वाट फिल्डिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रयत्न फसला होता, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता वाईडिश लोंगॉपकडे. जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त मात्र 2 धावा ज्या मात्र इकवडल्या गेल्या. सहा बॉलांनी जिंकण्यासाठी 6 धाबींची आवश्यकता. चला वेळ वाचवा मित्रांनो, घाई करणं अपेक्षित राहील. 6 बॉलांनी 6 धाबींची आवश्यकता मॅच मध्ये. या ठिकाणी जर परत यायचं असेल तर विकेट घ्यावी लागेल. अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत याची देखील आपण नोंद घ्या मित्रांनो. थोडं वेळ वाचवा. जीवन बॉलिंग मार्क 6 बॉल आणि 6 धाबींची आवश्यकता. जीवनचा पहिला बॉल यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, बॅक टू द बॉल फटका खेळण्याचा देखील प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाज स्थितीपर्यंत पोहोचला, बॉलला गॅदर केला आणि एक सिंगल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि माना जागृत होऊ शकतो आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागते. गोलंदाज जीवनला विश्वास संपादित केलाय, विश्वासाला सातत्यात आणावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा देखील मॅच मध्ये भरपूर घ्यावी लागेल. जीवन नेक्स्ट बॉल बॅकफुट बाय स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका, शॉर्ट थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक त्याला हुलकावणी देऊन बॉल होते फराज सीमा पार. हा येतोय 4. मॅचचं चित्र पालटणारा हा चौकार सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 या आकड्यावर स्कोर लेबल झालाय. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी फक्त 1 धाबेची आवश्यकता आणि विशाल चौधरीसाठी तब्बल बागड बावळ्या लक्षा बैलाचे मालक आणि विशाल चौधरीचे वडील त्यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील ऑन झालंय. मॅच फिनिश. विशाल चौधरी याच्या बॅटमधून आलेला विजय फटका आणि याचा अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित करताना आपण बॅटिंग करत असताना स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे हा संघाला पाहतोय. मान ऑफ द मॅच समरीकडे देखील आपण लक्ष टाकतोय आणि नो डाऊट ज्याने खेळाच्या पूर्वाधामध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वाच्या प्राप्त केल्या, तो सुजित ठरतोय मान ऑफ द मॅच चा मानकरी. सुजित आपण या. चला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुजित आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. सामनावीर पुरस्कार आपण देतोय स्वराज चायनीज कॉर्नरचे सर्वे सर्वा सागर दादा धस यांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच